स्व कुसुमताई भीमराव पवार यांचे वर्षश्राद्ध ह.भ.प. विनोद महाराज राऊत यांच्या कीर्तनाने संपन्न. तू माऊली मवाळ तू पाण्याहून पातळ या संतवचनाप्रमाणे ज्यांनी आयुष्यभर वात्सल्याचा वर्षाव केला अशा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या मातोश्री स्व कुसुमताई भीमराव पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गुंजाळवाडी येथील मुख्य रस्त्याचं नामकरण करण्यात आले. अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात ह.भ.प. विनोद महाराज राऊत यांच्या कीर्तन सेवेने वर्षश्राद्धाचे विधी संपन्न झाले. रस्त्याचे नामकरण आणि श्रद्धांजली. 1 वर्षापूर्वी कुसुमताईंचे निधन झाल्याने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी गुंजाळवाडी येथील रस्त्याला त्यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या नामकरण सोहळ्यावेळी ग्रामस्थ आणि मान्यवरांनी कुसुमताईंच्या प्रेमळ स्वभावाच्या आणि सामाजिक योगदानाच्या आठवणींना उजाळा दिला. पाण्याहून पातळ असे असणारी आई, अशा असणाऱ्या आपल्या कुसुमताई एका वर्षापूर्वी आपल्यातून निघून गेल्या. बरं का, प्रस्तावनेकडे मी येत आहे. शेतकरी कुटुंबात आईंचा 10/11/61 साली कृष्णामाईच्या काठी खोडशी गावामध्ये कराड तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यात जन्म झाला आणि त्यांचा विवाह भीमराव बाबूराव पवार म्हणजे बीबी पवार यांच्याशी 1972 साली झाला. आता मला त्या दिवशी बोलताना एक कळलं बरं का साहेब, शिंदे साहेब समोर आहेत. संस्कार कसे असतात घरात बरं का. घरात लहान नातीला सुद्धा आव काव बोलतात. इंद्रायण इंद्रा, तो एक रिस्पेक्ट बाकी आहे. तसं मला ह्या घरात असं वाटलं की वडिलांना तात म्हणतात. मात आणि तात संस्कृत शब्द आहे. तात म्हणजे वडील. ते बीबी पवार साहेब त्यांना तात या नावाने सगळीकडे संबोधलं जातं. ते कशा पद्धतीनं संघर्ष करत इतकं झाले मी सहज जाणून घेतला इतिहास, म्हणून सांगतो. 11वीला त्यावेळेस पहिले आले कॉलेजमध्ये आणि घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळं घरातून रुसून आले आणि चंग काय म्हणला, ज्या गाडीत बसन ती जिथं जाईल तिथं नशीब आजमायचं. किती मोठा मनाचा निर्धार. आणि एका गाडीमध्ये बसले. ती गाडी होती पोलची आणि ती गाडी आली बाबळेश्वरला आणि तिथून त्यांनी सुरुवात केली. बाबळेश्वर असेल, सनेगाव असेल, साकूर असेल. जेव्हा कुसुमताईंचं लग्न त्यांच्याशी झालं तेव्हा साकूर गाव इथे आल्यानंतर या प्रवारा परिसरामध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली. हजेरी भरण्यासाठी कामाला जायचे. अक्षर पाहून त्या अधिकाऱ्यांनी त्यांना लिहिण्याचं काम दिलं. तेव्हापासून त्यांना काय म्हणतात, दिवाणजी म्हणायला लागले सगळेजण. दिवाणजी हे नावाने या भागामध्ये ते प्रसिद्ध आहे, दिवाणजी. त्यानंतर त्यांना स्नेहाच्या ताई, कपिल दादा, श्रीरामजी असे 4 मुलं झाली. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या कुटुंबावरती गगनगिरी महाराजांची नितांत श्रद्धा. अण्णा बसले समोर, त्या थोरात साहेब आहेत, ढोले साहेब आहेत. यांनी ह्या साधूंना जवळून पाहिलं, अनुभवलं. भाग्यवान मंडळी आहेत. संतांची सावली ज्यांच्या घरावर आहे ना ते मंडळी पुण्यवान आहेत बरं का. साधूचा स्पर्श ज्या घराला झाला ना त्याचं कधीच कोणी वाईट करू शकत. मला सांगायचं एक
म्हणून आपल्या जीवनात गुरु असावा. नुसता गुरुच नाही, सद्गुरू असावा. मी नेहमी सांगतो, मला एक दृष्टांत तुम्हाला सांगायचा आहे. सज्जनगडाच्या पायथ्याशी एक गाव होतं आणि त्या गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी रामदास स्वामी आले. आणि एक आजी, दिवाळीचे दिवस होते, सारवत होती. सारवत असताना त्यांनी आरोळी ठोकली, भिक्षां देही. आणि आरोळी ऐकल्यानंतर ती आजी अशी वरती पोचारा मारत होती. मग त्या बाळ्याला म्हणे, बाळ्या जा रे, सांग बाबाला म्हणा आता घरी कोणी नाही, मी वरती चढले, पुढच्या घरी. पण रामदास स्वामींचे एक तत्व होतं, ज्या घरी जाईल त्या घरून काहीतरी घेऊनच येईल. परत आरोळी दिली, भिक्षां देही. आजी म्हणली, बाबा बाहेर आहे का रे? बाळ्या सांग त्याला पुढे जायला. परत आरोळी, भिक्षां देही. आजीची शिरच उठली. आजीने हातातला पोचेरा जसा घेतला तसा बाबाकडे फेकून कसा मारला, पोचेरा बाबाच्या समोर पडला. बाबांनी पोचेरा उचलला, झोळीत टाकला आणि बाबा निघून गेले. आजी म्हणले, ए बाळ्या जा तो पोचेरा घेऊन ये. बाळ्या पळत गेला आणि आजीला म्हणला, आजी बाबा पोचेरा घेऊन गेला. जाऊ दे म्हणून. दिवाळीचे 15 दिवस झाले, दिवाळी झाली. परत 15 दिवसांनी बाबा त्याच घरी त्याच दारी आले आणि त्यांनी आरोळी ठोकली, भिक्षां देई भिक्षा वाढ माई. आजी स्वयंपाक करत होती. आजीने ते शब्द ऐकले. आजी म्हणली, बाळ्या अरे तोच बाबा आहे ज्याने आपला पोचारा घेऊन गेला होता. आजी पळतच दारात आली. म्हणजे काय रे बाबा, तू तोच आहे का माझा पोचारा घेऊन गेलेला? रामदास स्वामीने हात जोडले, म्हणे, आई तो मीच आहे. काय केलं माझ्या पोचाऱ्याचं? तेव्हा रामदास स्वामीने सांगितलं, आई काय सांगू तुझ्या पोचाऱ्याची कमाल. सगळ्यात अगोदर तो पोचारा मी काय केला, धुतला. तो पोचारा काय केला, मी धुतला. त्या पोचाऱ्याच्या मी वाती केल्या. आई त्या पोचाऱ्याच्या काय केल्या, वाती. आणि ह्या दिवाळीला तो सज्जनगड चमचम करायचा दिसला का नाही दिवाळीला तुला? म्हणे हो. अगं तुझ्या पोचाऱ्याने उजळून काढला सगळा सज्जनगड. त्या पोचाऱ्याने सज्जनगड उजळून काढला. आई असं बोलल्या बोलल्या त्या आईच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. मंडळी ती आई म्हणली, बाबा अरे तो पोचारा माझ्या सासूने मला दिला होता. तो तिनं कधी धुतला नव्हता. माझं वय 60-65 झालं, तो मीही कधी धुतला नाही. आणि बाबा तो धुतला. ज्याप्रमाणे त्या पोचाऱ्याने गड उजाळला ना, त्या पोचाऱ्याचा तुझा ज्याप्रमाणे उद्धार केलास, त्याप्रमाणे ह्या पोचाऱ्याचा उद्धार कर. मला गुरुमंत्र दे आणि ह्या पोचाऱ्याचा उद्धार कर. या देहातून मला त्या परमात्म्याकडे जाण्यासाठी गुरुमंत्र दे. आणि आजीना रामदास स्वामींचा गुरुमंत्र घेऊन जीवनात सद्गुरू करून आजी अजन्म त्या सज्जनगडावरती सेवेसाठी निघून गेली. मंडळी मला सांगायचं एकच, प्रत्येकाला देह प्राप्त झालाय, माहित नाही कुठं जायचंय, कुठून आलो. आपण संसाराच्या रहाटगाड्यामध्ये चाललोय. रहाटगाड्या म्हणजे काय, माऊली म्हणतात, दिसे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र ऐसे परिभ्रमेगा. हे घटिका यंत्र असंच आहे. पण मनुष्याला एक विशेष बुद्धी प्राप्त झाली आहे. आणि आपले साधू संत सांगून गेलेत ना, म्हणून हे भेटलंय ना, हे फार मोलाचं आहे. कबीर कहते हैं, अल्लाह ने तुझे देह दिया, तूने क्या किया? अल्लाह ने तुझे देह दिया, अल्लाह ने तुझे देह दिया, तूने क्या किया? खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया, अल्लाह ने तुझे देह दिया. तर म्हणून मंडळी, हे मिळालेला देह फार महत्वाचा आहे. देहातून देवाकडे जाण्यासाठी हे मिळालेलं कंटेंट आहे. याची इज्जत करा.
से ऐसी करनी कर चलो, हम हंसे जग रोए। चदरिया चादरे झीनी रे झीनी, चदरिया झीनी रे झीनी, के राम नाम रसलीनी। चदरिया झीनी रे झीनी, अष्टकमल का चरखा बनाया, पांच तत्व से बुनी। 9-10 मास बुनन को लागे, 9-10 मास बुनन को लागे। मूरख मैली कीनी चदरिया झीनी रे झीनी, के राम नाम रसलीनी। चदरिया झीनी रे झीनी, चादर ओढ़ो शंका मत करियो, ये 2 दिन तुमको है दीनी। मूर्ख लोग भेद नहीं जाने, मूर्ख लोग भेद नहीं जाने। दिन दिन मैली कीनी चदरिया झीनी रे झीनी झीनी, के राम नाम रसलीनी। चदरिया झीनी रे झीनी। म्हणून हे मेलेले शरीर फार महत्वाचं आहे. कुसुमताई भजन करता करता गेल्या. दररोज 2 तास पूजा करायच्या, सात्विक परिवार. आणि तातांच्या मांडीवर डोकं ठेवून जीव सोडला. सुहासिनीचं लक्ष असं असणारं एक कुटुंब. आणि आज त्यांच्या वर्षश्राद्धानिमित्त आपण सर्वजण एकत्रित जमलो बरं का. आणि त्यांच्या पाठीमाग एक मुलगी, 3 मुलं, नातवंड, सुना, भरलेला असा कुटुंब आहे. आणि या निमित्ताने भगवंताचे काही 4 शब्द आपल्या कानावर पडावे म्हणून आज प्रवचन रूपी सेवा सर्व मित्रांच्या आग्रह खातर मी इथं केली. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. प्रत्येकाचं जीवन असावं शेवटचे बहिरे घेतो. याजसाठी केला होता शेवटचा दिस कोण व्हावा, शेवटचा दिस कोण व्हावा, याजसाठी केला होता, याजसाठी केला होता. आमचे मित्र हरिभक्तीपरायण विनोद महाराज राऊत आणि पवार परिवारावरती प्रेम करणारे आपण सगळेजण आप्तेष्ट नातेवाईक मित्रमंडळी, महाराजांनी आज पवार परिवाराच्या आधारवर आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक, आपल्या सर्वांवर मायेची पाखर धरणाऱ्या कुसुमताई भीमराव पवार, आपण सगळेजण त्यांना मावशी म्हणायचो. खरं तर महाराजांनी खूप छान पद्धतीने आईचं वर्णन केलं. आई देवाला सुद्धा भुरळ पाडणारी गोष्ट असते. महाराजांनी सांगितलं की आई लेकराची माय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते. खरंच आई काय असते? आई घरामध्ये गजबजलेलं गाव असते. आपल्या सगळ्यांवरती मावशींनी खूप प्रेम केलं आणि एक वेगळ्या पद्धतीचा मृत्यू सुद्धा त्यांच्या वाट्याला आला. आणि मला वाटतं 30 मार्चचा दिवस असावा आपल्या सगळ्यांना दुःखामध्ये ढकलून, पवार परिवाराला दुःखामध्ये ढकलून त्यांचं जाणं झालं. आणि आज त्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं महाराजांनी खूप चांगल्या पद्धतीचं प्रवचन आणि भजनं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना ऐकवली. महाराजांचं वर्णन करत असताना मी नेहमी म्हणत असतो की आता बरेच महाराज लोक आपल्याला स्वतःच विशेषण लावून घेतात. गायनाचार्य, भास्कराचार्य, रामायणाचार्य, भागवताचार्य. आता तुमच्यासाठी विशेषण कुठलं शिल्लक नाही महाराज.
पण एक सोपं विशेषण मी त्यांच्यासाठी शोधलं की गोड गळ्याचा माणूस खूप, म्हणजे आता आपल्या सगळ्यांकडे नरड आहे पण महाराजांकडे गळा आहे, आणि त्यांच्या गळ्यातून आपण सुंदर अशी भजनं या ठिकाणी ऐकली. आपल्या सगळ्यांचे मित्र कपिलराव, त्याचप्रमाणे स्नेहजाताई, श्रीराम आणि श्रीनिवास यांच्या मातोश्री, आणि आपल्या सगळ्यांच्या मावशी यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने महाराजांनी खूप छान प्रवचन रूपी सेवा दिली. मी या पवार परिवारातील आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक तात्यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांचं या ठिकाणी ऋणनिर्देश करावा. प्रथम मावशींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी नवनाथ भाऊ आरगडे यांना विनंती करतो. अनाहूतपणे आणि आपल्या सर्वांना कोणालाही त्याची या गोष्टीची कल्पना नव्हती. अचानकपणे आपल्यातून निघून गेलेल्या कैलासवासी कुसुम मावशी पवार त्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं त्यांचं स्मरण करण्यासाठी, त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि ज्यांचं तुमच्या आमच्या जीवनामध्ये एक आढळ असं स्थान आहे असं या ठिकाणी ऋण व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं तर कुसुमताई हा पवार परिवारातील एक आदर्श मातोश्री. कपिल पवार आणि त्यांच्या संपूर्ण बंधूंचे खूप मोठा मित्र परिवार, आणि या मित्र परिवाराला प्रत्येकाला आपलीच आई वाटावी, प्रत्येक मित्राला आईचं प्रेम देणाऱ्या, प्रोत्साहन देणाऱ्या आणि सर्वांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं स्नेहाची वागणूक देणाऱ्या मावशी आपल्यातून अचानकपणे गेलेल्या आहेत. निश्चितपणे त्यांच्या जाण्याचं दुःख आजही आपल्या सर्वांना आहे, त्यांची आठवणी आपल्या मनामध्ये आहे. प्रत्येकाला ते मनापासून प्रोत्साहन देत असत, आशीर्वाद देत असत, आणि मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीनं, लोकनेते थोरात साहेबांच्या वतीनं आदरणीय आईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या पवित्र आणि पावन स्मृतीनं त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन करतो. कैलासवासी कुसुमताई भीमराव पवार यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त उपस्थित असलेले सर्व त्यांचे दुःखांकित परिपावले, सर्व ग्रामस्थ, तर ते या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं ज्यांचं सुंदर असं संगीत निरूपण झालं असे हरिभक्त परायण विनोद महाराज राऊत. तर तर बोलबोल करता तसं भरकन वर्ष निघून गेलं कळालं सुद्धा नाही. आणि खरं तर मावशी 1 वर्षापूर्वी अचानक या जग सोडून गेल्या. तर आई जाण्यानं पवार कुटुंबाला निश्चित दुःख झालं. याचं कारण असं कोणताही आजार नाही, खूप वार्धक्य नाही, चालता बोलता मावशी खरं या जगातून गेल्या. तर असं म्हटलं जातं का आई वडिलांमुळे मुलांना जन्म मिळतो, आई वडिलांमुळं जग, सृष्टी, चंद्र, तारे, सूर्य पाहायला मिळतं, आई वडिलांमुळे मुलांना नाव मिळतं, गाव मिळतं. आणि म्हणून आमची स्नेहजा ताई असेल, कपिल भाऊ असेल, श्रीराम असेल, श्रीनिवास असेल, तर ते यांना जग या मावशींमुळं पाहायला मिळालं. आणि अशी आई गेल्यामुळं पवार कुटुंबाला निश्चित दुःख झालंय. खरं तर महाराज पुण्यस्मरण वर्षश्राद्ध हा आपल्या हिंदू धर्मात एक विधी आहे. 10वा घालतो, 13वा घालतो, महिना घालतो, वर्षश्राद्ध घालतो. पुण्यस्मरण सुद्धा हा विधी एवढ्यासाठीच असतो, आपल्या कुटुंबातला आपला कर्तबगार माणूस गेल्याने किंवा कुटुंबासाठी ज्यांनी खूप कष्टाखाल्या कष्ट केले आणि म्हणून ते अचानक कुटुंबातून गेलेल्या माणसाच्या कष्टातून उतराय व्हायचं, त्यांचं स्मरण करायचं, म्हणून खरं तर महाराज पुण्यस्मरण केलं जातं. तर आज बघा गुढीपाडवा आहे, मराठी वर्ष आरंभ पण आहे. आणि महाराज बऱ्याच लोकांना माहित नाही, आज आपण गुढी उभारतो, जसंच दिवाळीला आपण आकाशकंदील आकाशाकडे तोंड करून लावतो. तर आकाशकंदील का लावतो याचं शास्त्र बऱ्याच जणांना माहित नाही. तर आपल्या पूर्वजांसाठीच तो एक निरोप आहे. आणि म्हणून आकाशकंदील लावायची प्रथा अशी आहे, याच्यासाठी आहे का आपली काळजी करणारे जी कुणी आपले पूर्वज, घरातली जे लोक स्वर्गात गेले, या जगातून गेले, आणि त्यांच्यासाठी एक मेसेज द्यायचा, निरोप द्यायचा, आम्ही सुखी आहोत, आनंदी आहोत. आणि म्हणून आपल्या पूर्वजांना, ज्यांना आपली काळजी आहे, त्यांच्यासाठी निरोप द्यायचा कार्यक्रम म्हणजे आकाशकंदील असतो.
आणि म्हणून आमच्या कपिल भाऊला खरं तर तिन्ही मुलांना, त्यांच्या स्नेहाच्या ताईला, या सगळ्यांना दुःख झालंच आहे. कपिल भाऊला पुन्हा यावर्षी आणखी एक दुःख झालं. जन्मदाती आई जशी गेली तसं अजितदादांचा अपघातात निधन होणं ही सुद्धा आमच्या कपिल भाऊंच्या दृष्टीनं खूप अशी दुःखाची बाब आहे. कारण सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत असताना कपिल भाऊंचा अजितदादा म्हणजे खूप मोठा आधारवड होता. म्हणून कपिल भाऊ सारख्या या उत्तरनगर जिल्ह्याला, किंवा जिथं सगळे साखर सम्राट आहे, अशा साखर सम्राटांच्या जिल्हाध्यक्ष पद अजितदादांमुळे खरं तर मिळालं, ही काही साधी बाब नाही. आणि म्हणून हे दोन्ही दुःख या पवार कुटुंबाला निश्चित आहे. कारण त्यांचे अजितदादांचे जवळचे नाते संबंध पण आहे. आणि म्हणून या आमच्या कुसुम मावशी गेल्याने जी काही दुःख या पवार कुटुंबाला झालं, त्या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर या पवार कुटुंबाला देवो. मी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं, आमच्या वीरगावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं कुसुम मावशींना शब्दरूपी सुमनांजली अर्पित करतो. धन्यवाद. आज आपण सगळेजण सत्तरच्या सर्जानिमित्त सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत. निश्चितच एक वर्ष कसं गेलं हे समजलं सुद्धा नाही. आणि या सरत्या वयामध्ये जसं आता जालिंदरने विषय छेडला, जे दुःख आईचं असतं ते दुःख अजितदादांच्या माध्यमातून ते म्हणजे दुःखाचं डोंगर कोसळले. आणि याच्यातून सावरण्यासारखं आज या ठिकाणी आमचे विनोद महाराज राऊत यांनी सुंदरसं असं प्रवचन केलेलं आहे. आणि या ठिकाणी कपिलचा सर्व मित्र परिवार असेल, तात्यांचा असेल, आपले जे काही मेवणी असतील, स्नेहाला ज्या ताई असतील, त्यांचे संपूर्ण नातेसंबंध असतील, या ठिकाणी श्रीराम असेल, श्रीनिवास असेल, सगळेच मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे. ताईंच्या जाण्याने जे काही या कुटुंबावर एक आघात झालेला आहे, सगळ्यांनी सावरण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यातून निश्चित हे कुटुंब बाहेर म्हणजे पडतंय. मी माझ्या कुटुंबियांच्या वतीने आणि संगमेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांना अभिवादन करतो. जय. आज या ठिकाणी आपल्या कुसुम मावशींचं प्रथम पुण्यस्मरण, त्यांना आपल्यातून जाऊन खरं तर 1 वर्ष झालं. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर खूप मोठी आईची जी जागा असते ती पोकळी निर्माण करून गेले. आज या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हरिभक्तपरायण विनोद महाराज राऊत यांनी खूप छान अशी संगीतरूपी प्रवचन सेवा दिली. त्याबद्दल महाराजांचं आभार मानते. खरं तर आई काय असते हे महाराजांनी प्रवचनामध्ये सांगितलंय. आई गेल्याने त्या घरावर आणि त्या लेकरं किती मोठे झाले किंवा आईचे किती वय झालं, ती एक पदराखाली लपण्याची जागा असते आई म्हणजे. आज कुठंतरी आज या तिन्ही मुलं असतील, त्यांची मुलगी असेल, त्यांना मी तर म्हणते अजूनही वर्ष झाले. महाराज जेव्हा भेटीला आले डोळ्यातून सारख्या धारात चालू होत्या. वर्षभरात त्या किती निघाल्या असतील. आणि त्या वर्षभरात काय तर त्या जोपर्यंत ते मुलं त्यांच्या आहे त्यांचे, तोपर्यंत त्यांना त्यांची आठवण कायमच राहणार आहे. आणि कुठंतरी काकांचं सुद्धा, काकांनी जे लग्न झाल्यापासून काम करत असताना समाजासाठी त्यांचं देणं, त्याच्यासाठी वेळ देत असताना सुद्धा आज बरोबरीने त्यांच्या सोबत उभ्या राहून आज त्यांची मुलं घडवली. आणि कुठंतरी वारकरी संप्रदाय म्हणजे देवाचं सुद्धा रोज तेवढं करणं, हे देवदेव करत असताना त्यांना असं जाणं झालं. आज नातवंड, एवढा मोठा परिवार, नातवंडांमध्ये खेळण्याचं, त्यांच्याबरोबर पूर्ण बागडण्याचं वय म्हणजे त्यांचं लहानपण आणि एका आजीचा बाबांचं म्हातारपण म्हणजे कुठेतरी हा मेळ बसतो. म्हणजे त्यांचंही ते लहानपणच येतं. कुठेतरी अशा या गोष्टीत त्यांचं जाणं लवकर झालं. असो, त्यांना त्यांच्या कुटुंबांना या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो. आणि आपल्या या कुसुम मावशींना माझ्याकडून तसेच संपूर्ण संगमनेर तालुक्याकडनं व आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खताळ पाटील व आमच्या खताळ परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली.
अचानक कसं आपल्या कुटुंबांचं कैलासवासी जाणून झालं. खरं म्हणजे हा 1 वर्षाचा काळ असा एक दिवस नाही की काही ना काही म्हणजे घरात चर्चा होत असताना कुसुमताईंची मुलांमध्ये आमच्या मोठा परिवार आमचा 25 माणसं करतातच्या काही म्हणजे एक भक्कम आधार होता. कुठलाही धार्मिक कार्यक्रम असो, कुठलाही सण असो, सुखदुःखाचा काही प्रसंग असो, कुसुमताई कुटुंबाप्रमाणे त्या अशा भक्कम आमच्या साथीला मार्गदर्शनासाठी असायचे. म्हणजे शेजार धर्म कसा असावा त्याचं खरं म्हणजे एक आदर्श उदाहरण म्हणजे कुसुमताई. आणि मला दिवाणजी संगमनेर कसे झाले, एकरूप कसे झाले याच्या मागचं खरं मरून म्हणजे कुसुमताईंची भक्कम साथ. म्हणजे दिवाणजी इतका मोठा परिवार संगमनेरला कुठल्याही माणसाचा मला अधिकाराचं दिसत नाही. दिवाणजी हे सगळं करत असताना कुसुमताईंची साथ दिली आणि त्याचंच अनुकरण आता त्यांच्या सुनबाई मुलं आणि करतात. आणि हे सगळं आपलं भक्कम एक प्रेमाचं नातं पुढं नेणं. कुसुमताईंचा एक प्रेमळ स्वभाव, धार्मिक आणि निर्मळ, अतिशय निर्मळ. म्हणजे हा विचार पुढे नेणं म्हणजे त्यांच्या श्रद्धांजली ठरेल. सर्व मित्रमंडळी, बंधू, मातृपितृतुल्य सर्व व्यक्ती, आपल्या कुटुंबातील एका चांगल्या अत्यंत दुःखाच्या कार्यक्रमासाठी असं म्हणणार नाही, परंतु आपल्या सगळ्यांच्या परिवारातील घटक असलेल्या कैलासवासी कुसुमताई त्यांना जाऊन आपलं 1 वर्ष झालं. आणि त्या 1 वर्ष त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी, थोडं आत्मचिंतन करण्यासाठी तर विनोदजींनी खूप चांगल्या रूपात आपल्याला सगळं शिकवलं. कबीराचे दोहे सांगितले, तुकाराम महाराजांचे कीर्तनातले काही भाग सांगितले. आणि तो भागात आपण प्रत्येकाने आत्मचिंतन करावं असा क्षण असतो. जी व्यक्ती गेली तिने कसं जीवन व्यतीत केलं, जशी जगली याचा सार आपण आज घ्यायचा असतो असं माझ्यासारख्याचं म्हणणं आहे. कारण जीवन हा एक जीवनपट आहे आणि या जीवनात जीवन जगत असताना प्रत्येकाला अनेक भूमिका इथं वाटवाव्या लागतात. पित्याची असेल, भावाची असेल, मित्राची असेल, बहिणीची असेल, आईची असेल, या सर्व भूमिका कशा वाटवायच्या याचं उत्तर विनोदजीच्या संगीत सगळं सांगितलं आपल्याला. त्याच्यात निश्चितपणा मिळालं. फक्त एका बाबतीत त्यांचा थोडा मतभेद आहे. त्यांनी सांगितलं जीवनात एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. मी त्याला उलट म्हणतो तर जीवनात 100 धागे सुखाचे आहेत, एखादा दुःखाचा येतो. तुम्ही मी दुःखाची आणि आनंदाची, सुखाची कशी व्याख्या करतो, कसं जगतो याच्यावर हे सुख आणि दुःख सगळं अवलंबून आहे. तर आमच्या ताईंचं जीवनपट मला जसं जीवन समजायला लागलं तसं मी पाहिलं आणि सांगायला हरकत नाही. दिवाणजींचा स्वभाव, दिवाणजींचं वागणं, तर दिवाणजींचा स्वभाव, त्यांचं भांडवल कष्ट आहे. सारखं कष्ट करीत राहणे आणि संघटन करणं. खूप मोठं संघटन दिवाणजींनी केलं, राज्य पातळीवर केलं. MSCBचे अनेक अनुयायी निर्माण मित्र म्हणून जोडले. आणि मी लहानपणी पाहायचो 11, 12, 1 वाजता दिवाणजी संघटनेचे प्रमुख होते. 4 अनुयायी 10 अनुयायी घेऊन यायचे आणि 11च्या दरम्यान आमच्या ताईला फोन करायचे. आम्ही 10-12 जण सांगायचं तात्पर्य असं की ती भूमिका त्या माऊलीने अत्यंत चांगली उठवली. आनंदाने, म्हणजे कुठलंही दुःख न जाणवता किंवा मला फार त्रास आहे असं न जाणवता अगदी आनंदाने ती भूमिका उठवली. संस्काराचा भाग विनोदजी बोलले, मातेचे संस्कार. माता ही सगळ्यांवर चांगले संस्कार, पिता सगळ्या मुलांवर चांगले संस्कार करतो. पण माझी अशी धारणा आहे का प्रत्येक जन्माला जीव हा त्याचा स्वकर्म आणि स्वधर्म घेऊन आला. त्याला बळीरूप पाडायचं काम आई वडिलांनी जरूर करावे. तर जीवनात त्याची दिशा, जीवन नव्हता. जसं तुम्ही म्हणले
हा सगळा संचिताचा धंदा. पूर्व संचित पूर्व कर्म घेऊन जो आलाय कुठे ती जीवन नौका जाईल सांगता येत नाही. कारण तू 300-200 मैलावरचं कुठं कराड तालुका, त्याच्या पुढे डोंगरातलं गाव, तिथले दिवाणजी पवार घरून निघाले, एसटीत बसले, जाईल ते थांबले. आणि त्या काळची एसटी 1.5 दिवस लागायचा. आज कराड जवळ वाटत नाही. तो काळा मला त्यांच्या लग्ना लोक गेले, चौथ्या दिवशी लग्न लोक परतले आमच्या गावची काही. अशा ठिकाणी ते आले आणि कष्ट आहे भांडवल, पण ज्ञान मिळवलं त्यांनी, व्यवहार शिकले आणि त्या व्यवहारातून त्यांनी मोठं होण्याचा प्रयत्न केला. मुलांनंतर सांगितलं कष्टात माझं आयुष्य गेलं, पण तुम्हाला सुद्धा प्रपंच करायचं आणि संघटन करा, 4 मित्र जोडा आणि प्रपंच आणि व्यवहार याचे सांगड घालून उत्तम समाजकार्य करा, चांगलं जीवन जगा. मला वाटतं कपिल पूर्ण त्यांच्या कसोटीला उतरला. श्रीराम सुद्धा तसंच आहे. श्रीनिवास एक मार्गे आपल्या त्याच्या व्यवसायात आहे, परंतु संस्कार वडिलाचे कसे असावे आणि मुलांनी कसं वागावं. तुम्हाला सांगितलं तर विशेष वाटत. कपिलचं वय किती आज? 85 दरम्यान वय असेल, बरोबर ना? वडील किती कडक असावे साहेब. 40व्या वर्षी कपिलला काठी काढली. होऊ नये का? चूड आहे. वडिलांचा सुद्धा जी कडक शिस्त होती ती शिस्त सुद्धा सहन केली, पण खूप चूड आहे असे सगळ्या मुलांवर त्यांनी संस्कार केले. श्रीराम असं, श्रीनिवास असं उत्तम प्रकारे खूप मातृभक्त पितृभक्त तिन्ही मुले आहेत. खरं म्हणजे हे जीवनात दिवाणजी आपली ॲसेट काय असते? पुढची पिढी ही आपली ॲसेट, मागची पिढी आहे संचित, आपलं जीवन आहे संचित. आणि पुढच्या पिढीने जे वर्तमानात जीवन जगतात त्या आई वडिलांचं कल्याण करावं, उज्ज्वल यश मिळवावं, पराक्रम करावा आणि हे पाहण्याचं भाग्य त्या आई वडिलांना लाभावं. याच्यासारखं दुसरं आनंद, दुसरं सुख मला तर काही वाटत नाही. आणि म्हणून चांगले संतान, चांगली पिढी त्यांनी घडवली, संस्कार केले. कपिलने खूप मोठा मित्रपरिवार महाराष्ट्र पातळीवर गोळा केला. राजकीय क्षेत्रात असो, आज राज्याचे देशातले म्हणतो मी, तुम्ही समजून घ्या, अनेक खात्यांचे सचिव मोठ्या मोठ्या पदावर त्या दिवाणजींचे मित्र झाले. तो आदर्श कपिलने घेतला आणि आपलं जीवन व्यतीत करण्याचं, मार्गक्रमण करण्याची, आईच्या संस्काराची शिदोरी घेऊन, वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून ते आज वाटचाल करतात. मला वाटतं पवार कुटुंब हे खऱ्या अर्थाने आज परिपूर्ण जीवन जगते. आईची अपूर्णता निश्चित राहणार आहे, ती कायम राहते. कारण आई ही सर्वांची, आणि ही माता अशी होती की काही कपिलचीच माता नव्हती. कपिलच्या अनेक मित्रमंडळीचे मातेची भूमिका त्यांनी पार पाडली. आणि म्हणून या महिला वर्गाने आज इथे येताना तेही आत्मचिंतन करावं. कोणती महिला कशी जगली, आपण कशी वागावं, आपण कसं वागलं पाहिजे. वागणं हा भाग आणि व्यक्त होणं हा भाग वेगळा आहे. म्हणून सर्वांनी आज आत्मचिंतन करताना एक भावना मनाशी नक्की ठेवा. तर यांनी सांगितलं जसे वल्कल आहे, वस्त्रासाठी माणूस जगतो, वस्त्र चांगली येताना निर्वस्त्र येतो, जातानाही निर्वस्त्र जातो. तर या वस्त्रासाठी जगत असताना या जीवनपटावर अनेक भूमिका जशा रंगवणं वटवणार, तर त्याच्यात सत्यता असावी, तांबिकता नसावी आणि दुसऱ्याला आनंद देण्याची प्रवृत्ती असावी. हे आत्मचिंतन आपण करावं. आपण स्वतः आनंदी राहिलो तर आपण समाजाला आनंद देऊ शकतो आणि समाजात आनंद निर्माण करू शकतो. तर महाराज विनोद महाराज जसे म्हणतात तसे 100 धागे सुखाचे नक्की होतील असं मी मानतो. आणि आपल्या जीवनातले 100 धागे सुखाचे कसे व्हावं, त्यासाठी आनंदाने कसं आपण व्यक्त व्हावं, वागावं, हा संकल्प सर्वांनी करावा. हा संकल्प महिलांनी, आपण तरुणांनी, मुलांनी हा संकल्प करावा की खऱ्या अर्थाने त्या मातेला श्रद्धांजली होईल असं माझ्या सरकारला वाटतं. परिपूर्ण जीवन दिवाळी जगले, ताई जगली. वय थोडं कमी मिळालं, परंतु जे वय मिळालं त्या वयात त्यांनी कुठलाही अभिनिवेश ठेवला नाही. कोणाबद्दल संशय नाही, कोणाचा द्वेष नाही, कोणाची कटुता नाही. आम्ही तिघे इथं बसलो. समाजाचे नवले साहेब, तालुक्यातले कर्तबगार व्यक्ती, मोठी कोट्याधीश आहे, अनेक उद्योगधंदे, त्यांनी त्यांना रोजगार दिला, सेवा केली. पहिले बाबासाहेब थोरात बसले, ते त्यांच्या वडिलांचा सामाजिक सेवेचा वारसा जपताय, चालू आहे सगळं. मी त्यांच्या शेजारी बसलो, त्यांच्यामध्ये खूप लहान माणूस मी, पण मनात द्वेष किंवा ईर्ष्या नसतो. सगळी गमत ही ईर्ष्या, द्वेष आणि वत्सराची. तुम्हाला स्पर्धा लागली शेजारची,
कधी स्पर्धेतून दुःख निर्माण करता, तुमचा स्वतःचा आनंद घ्या. पण ईर्ष्या ठेवू नका, स्पर्धा ठेवा, पण ती निर्भेळ असावी, पुढे जाण्याची लालसा असावी. आज यांनी खूप चांगला कार्यक्रम केला, मला खूप चांगला करता येईल, स्पर्धा असेल, पण त्याच्यातले दोष शोधायचे ही प्रवृत्ती आपण काढून टाकतो. आमची जालिंदर वागचौरे वेळेगाव सारख्या खेड्यात आले, आज राज्य पातळीवर नाव कमवले, रोज राज्याच्या विधानसभेच्या सहभागीबरोबर भेटतात, मुख्यमंत्र्यांबरोबर भेटतात. हा पराक्रम त्या आई वडिलांना मानवतो. कपिल मोठा झाला, अजितदाच्या अगदी जवळ गेला, खूप मित्र आला, अभिमान आहे पवार कुटुंबाला. असा अभिमान वाटावा आपण, असं वर्तन आपण करावं. आपल्या मित्रांना आपला अभिमान वाटावा, मित्रांना, कार्यकर्त्यांना सगळ्यांना आपण आपला आनंद वाटावा, अभिमान वाटावा, असं आपण वागणं म्हणजे मी जीवन समजतो. आणि जीवनात दुःखी होण्याचा प्रयत्न करू नका. दुसऱ्याची ईर्ष्या करून दुःखी होत आहे, पण ती न बाळगता ते सांगितलं एवढे करोडपती माझ्या शेजारी, मला काय ईर्ष्याचं काय नाही. ते मला वागतात, ते म्हणतात तू फार निर्भय आनंदी वागतो, तुला तू सोबतच ठेवायचं. मी आनंदी वागलो तुम्ही आनंद देऊ शकेल, आणि मी दुःखी वागलो तुम्ही दुःख करा. म्हणून जे पेराल ते उगवतो. आपण आनंद पेरण्याचा संकल्प आज ताईंचं स्मरण करताना निश्चित करू आणि आनंद पेरू, आनंद निर्माण करण्याचा समाजात प्रयत्न करून एक आनंद यात्री बनण्याचा संकल्प करू. ही खऱ्या अर्थाने ताईला श्रद्धांजली असं मी मानतो. आणि तुम्ही आम्ही करावं अशी भावना या प्रसंगी व्यक्त करतो. जास्त बोलण्याशिवाय बोललो गेलो तर तुमच्या सर्वांची क्षमा मागतो, थांबतो. जय हिंद, जय गगनगिरी महाराज. हा आता गगनगिरी महाराजांचा उल्लेख झाला यांनी केला. त्या कुटुंबावर महाराजांचे आशीर्वाद नक्की आहे. दिवाणजीला तर एवढं भाग्य लाभलं, महाराजांचे पाय दाबायचे, महाराजांची सेवा करण्याचं, आणि त्यांनी जे सांगितलं त्या कार्यावर चालण्याची प्रेरणा दिवाणजींना महाराजांच्या माध्यमातून मिळाली. तो आदर्श कपिलने घेतला आणि दया, क्षमा, शांतीने नांदण्याचा वागण्याचा संकल्प त्या कुटुंबाने केला. त्या कुटुंबाच्या या वागण्याला पुढील वाटचालीसाठी आमच्या सदिच्छा, शुभेच्छा सदैव त्यांच्या बरोबर राहतील. त्या कुटुंबाच्या या सगळ्या कार्यामध्ये आपण सगळे त्यांचे कुटुंब म्हणून साथ देऊ अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय गगनगिरी महाराज. कुसुमताईंच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सर्व पवार परिवार, सर्व नातेवाईक, आप्तेष्ट या ठिकाणी दुःखित अंतकरणाने उपस्थित आहेत. खरं तर पवार साहेब यांची सहचारिणी त्यांना मध्येच सोडून गेल्यामुळं त्यांच्यावर खूप मोठा दुःखाचा प्रसंग हा ओढवलेला आहे. परंतु आपलं जीवनक्रम असाच चालू ठेवावा लागतो. या परिवारामध्ये असणारा कपिल दादा, त्याचप्रमाणे असणारा राम आणि दुसरा आहे श्री, असे हे तिघ सुपुत्र. आणि रुपालीताई, सुरभीताई, अमृताताई या तिघी त्यांच्या सुना, त्याचप्रमाणे स्नेहजाताई ही कन्या. अशा ह्या सुंदर असं जीवन चाललेलं असताना ताई आपल्या सर्वांना सोडून गेल्या. खरं तर त्यांच्या स्टेटसवर रोज त्यांच्या नातवंडांचे फोटो असायचे. कुठली आजी असो, आजोबा असो, त्यांना आपली नातवंड ही खूप प्रिय असतात. आणि ही नातवंड इतकी गोड आहेत की बस. आपला कुलध्वज आहे, त्याचप्रमाणे शिवांश आहे, त्याचप्रमाणे अश्वस्थ आहे, गिरिजा आहे. ही सर्व नातवंड त्यांच्या गोतावळ्यामध्ये ताई अतिशय आनंदामध्ये होत्या. परंतु खरं तर हा प्रसंग आपल्या संपूर्ण परिवारावर, नातेवाईकांवर, मित्र परिवारावर आला. हे पुढं सगळं चालवायचं असतं. आपण शांतपणे हे दुःख सहन करत असतो. आणि निश्चितपणे आपल्या ताईंच्या जाण्याने मोठी पोकळी सगळ्यांमध्ये निर्माण झाली. आताच दिलीप भाऊंना खूप भरून आलं होतं, आठवणींनी भरून येत असतं सर्व व्यक्तींना. आताच आपल्या वागचौरे साहेबांनी सांगितलं की आकाश कंदील, माझ्या समोर राहणारे डॉक्टर म्हसे आणि मी त्यांच्या समोर राहणारे आमच्या गॅलरीमध्ये आमचा आकाश कंदील दिवाळी झाली तरी रोज 1 तास लागतो. पण जसे अजित दादा गेले तसं मी त्या आकाश दिव्याच्या बटनाला काही हात लावला नाही. माझी इच्छा होत नाही की असं तो आकाश दिवा लावावा, कारण इतक्या मोठ्या दुःखाचा प्रसंग आपल्या सर्वांवर आला. कपिल तर त्यांच्या खूप जवळचा आहे आणि जवळचा आहे, परंतु आता घटना अशी घडली आणि खरंच सर्वांना त्याचं खूप मोठं दुःख झालं की
कुणीही महाराष्ट्रातलं कुणीही ते सहन करू शकलं नाही. सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा ते सहन करू शकली नाही. आज आपण मातोश्री आपल्या कुसुमताई यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने येथे जमलेलो आहोत. मी त्यांना माझे मोठे बंधू, राज्याचे माजी महसूल मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेब, त्याचप्रमाणे माजी आमदार डॉक्टर सुधीजी तांबे, आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली तांबे, संगमनेर शहरातील सर्व नागरिकांच्या वतीने मी त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. विश्वात्मके देवे हिरे भाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर गाव. विश्वस्व धर्म सूर्य पाहू, जो जे वांछिल तो ते लाभो. प्राणी जात वर्षतः सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मादियाळी. अनवर्त भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. हे सर्व ही सदा सज्जन, सोय रे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिन्ही लोकी. भजी जो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथ उपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये होवावे, जेत मने श्री विश्वेश्वरा हो. हा होईल दान पसार, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती. आपल्या संगमनेर तालुक्यातील गुंजावाडी या परिसरामध्ये राहणारे त्या भीमराव पवार उर्फ दिवाणजी यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती कुसुमताई पवार यांचं 1 वर्षापूर्वी निधन झालं. आज त्यांचं पुण्यस्मरण आहे आणि पुण्यस्मरणाच्या निमित्ताने गुंजावाडीच्या या रोडवर आणि तिथल्या आपल्या मारुती नदीच्या तीरावर असणारं त्यांचं कुटुंब त्या ठिकाणी वास्तव करतं. तिथल्या सर्व नागरिकांनी या रोडला नाव दिलं की कुसुमताई भीमराव पवार पत असं नाव आज या ठिकाणी दिलं. याचं अनावरण आपल्या सरपंच गुंजावाडीचे सरपंच आहेत, सर्व नागरिक आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे पुत्र रामसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. आजपासून या रस्त्याला कुसुमताई पवार हे नाव आज दिलेलं आहे. ते नाव आपण सर्वांनी